कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या खांबे गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी संघ जिल्हा अहिल्यानगर संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं गेलंय. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं गेलंय. विद्यालयात सुमारे 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 10वीचा 100% निकाल ही शाळेची परंपरा राहिली आहे. याबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन केलं गेलंय. मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं गेलं. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माऊली हायड्रोलिक्स संभाजीनगरचे प्रमुख बाबासाहेब सीताराम लबडे यांनी विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या एकूण 2200 वह्यांचं मोफत वाटप केलंय. 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6, 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 7, तर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 वह्यांचं वाटप केलं गेलं. आज या शाळेत येऊन आणि तुमच्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मला मनापासून आनंद होत आहे. आज आम्ही तुम्हाला जे शालेय साहित्य देत आहोत त्या केवळ वस्तू नाही, हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीचे एक छोटेसे साधन आहे. पैशांअभावी किंवा साहित्याअभावी कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच या मागील आमची भावना आहे. मित्रांनो, या साहित्याचा योग्य वापर करा आणि खूप मन लावून अभ्यास करा. मोठे स्वप्न पहा. गरिबी ही अभ्यासाच्या आड कधी येत नाही. फक्त तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी हवी. साहित्याची काळजी घ्या. तुम्हाला मिळालेली पुस्तके वह्या नीट वापरा, त्या फाडू नका आणि स्वच्छ ठेवा. आज तुम्हाला जी मदत मिळत आहे ती लक्षात ठेवा. उद्या मोठे झाल्यावर तुम्हीही समाजातील इतर गरजू मुलांना अशीच मदत करा, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि हे संस्कार देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून कौतुक करतो. आम्हाला या पवित्र कार्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल शाळा प्रशासनाचे खूप खूप आभार. सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी आमच्या माऊली हायड्रोलिक्स कंपनीकडून हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेब लबडे यांनी यापूर्वीही विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि स्नेहभोजनाचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय. कार्यक्रमाला राजहंस दूत संघाचे संचालक तुकाराम पाटील दातीर, खांबे सोसायटीचे चेअरमन तथा माजी उपसरपंच आणि विद्यालयाचे माजी प्राचार्य निवृत्ती इले, उपसरपंच विलास पाटील दातीर, रामदास पाटील जोरी, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पोंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक कानडे, मरकड, कडू, चव्हाण, प्राध्यापक जोशी, प्राध्यापक तांबे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचीही हजेरी होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक जोरी यांनी केलं, तर प्राचार्य ढेंबरे यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.